नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी तसेच मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना विविध खेळ, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांची गोडी लागावी या उद्देशाने आनंदपथ रस्ता आरोग्याचा या अभिनव उपक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। नगरसेवक राजेश मोरे आणि माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस आयुक्तालय तसेच आयोजकांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष असून ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। चला आनंद पथावरती आपण सारे नाचू गाऊ, योगा आणि आपण खेळ खेळूया या संकल्पनेखाली विविध खेळ, कला, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। या उपक्रमामध्ये योग, ड्रम सर्कस, जिम्नॅस्टिक, पंजा लढवणे, शिवकालीन युद्धकला, स्केचिंग, दोरी उड्या, मल्लखांब, क्रॉसफिट, नृत्य, कराओके इत्यादी विविध प्रकारचे सादरीकरण करण्यात आले। तसेच येऊर गावातील तरुणांनी भोवरा, लगोरी आणि लेझिम सादर करून पारंपरिक खेळांची झलक दाखवली। नागरिकांनी देखील विविध खेळांमध्ये सहभाग घेतला। या उपक्रमाचं उद्घाटन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेविका रुचिता मोरे, एकनाथ पोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासमवेत आनंददायी वेळ घालवता यावा तसेच नागरिकांनी मोबाईलपासून दूर राहून आरोग्यदायी उपक्रमाकडे वळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं राजेश मोरे यांनी सांगितलं। 24 मे रोजी सकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये पुन्हा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन राजेश मोरे यांनी केलं आहे। जिम्नॅस्टिकमध्ये 5 ते 6 योगा कॅटेगरी आहेत। आपल्या कार्यक्रमात आज खूप कार्य आहे। तुम्ही सेल्फ डिफेन्सचा प्रतीक दाखवते आहे। महिलांनी आपलं सर्विंग कसं करावं या ठिकाणी दीपेश सेल्फ डिफेन्सचा प्रात्यक्षिक करतो आणि या मुलांना ट्रेनिंग करतो। या ठिकाणी मुलगी तिच्यावरती होणारा जो हल्ला करतो कसं लावते त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मुलींनी सुद्धा स्वयंसिद्ध हो, स्वतःचा डिफेन्स करावा यासाठी आणि राजेश मोरे सरांनी आपल्या प्रभागात कराटे क्लास ह्या खास मुलांसाठी, महिलांसाठी चालू केले आहेत आणि मुलींसाठी चालू केले आहेत। मोफत क्लासेस राजेश मोरे सरांनी चालू केले आहेत। दीपेश हा या ठिकाणी असलेला कोच अतिशय चांगलं सहकार्य करतो। म्हणजे सुद्धा प्रात्यक्षिक कोणत्याही महिन्याने जर ही गोष्टी शिकल्या आपल्या फोकस करायला मदत होईल। एक विश्वास असतो की या ठिकाणी आलेला आम्हाला आनंद वाटता येतो, आनंद घेता येतो। छान उपक्रम आहे। रविवारचा तरी मुलांना रस्त्यावर मनसोक्त खेळायला मिळतंय। असंच प्रत्येक मी म्हणेल की प्रत्येक प्रभाग समितीमध्ये असं एक आयोजन करण्यात यावं। त्याला जी काय पुरेपूर मदत असेल ती आम्ही करू ट्रॅफिक विभागाकडनं। पण खूपच चांगला उपक्रम आहे आणि आपण बघितलं असेल की प्रत्येक मुलाला वेगळं वेगळं म्हणजे इथं आल्यानंतर एकाच ठिकाणी आपल्याला किती गोष्टी बघायला मिळत आहेत नवीन नवीन। जसं जिम्नॅस्टिक झालं, खो खो झालं, त्याच्यानंतर मल्लखांब असेल, मातीचे जे बनवतात ते बघितलं असेल, त्याच्यानंतर कॅलिग्राफी असेल, त्याच्यानंतर किचन मेकिंग असेल। आता आपण बघितलं की कराओकेचं होतं, त्याच्या पहिले किक बॉक्सिंगचं प्रात्यक्षिकं होते, व्हॉलीबॉलचं प्रात्यक्षिकं होते। ट्रॅफिक विभागाचं पण आम्ही एक छोटंसं यावेळेस उपक्रम त्याच्यात ॲड केलेला आहे। तो कायम इथून पुढे तो कायमच राहील। त्याच्यानंतर खूप चांगलं म्हणजे ह्या याच्यात आपल्याला एका ठिकाणी जर कमीत कमी 10 ते 15 विविध खेळ आणि माहिती मिळणार असेल तर खूप चांगला उपक्रम आहे। निश्चितच आज थोडीशी गर्दी कमी असेल पण पुढच्या रविवारी
24 तारखेला लोकांनी ठाणेकरांनी जास्तीत जास्त येऊन याचा आनंद घ्यावा. रस्ता आरोग्याचा ह्या संकल्पनेमध्ये सगळ्याला आपण बघितलं असेल की या पूर्ण रस्त्यावरती एक जल्लोष चालला आहे. वेगवेगळ्या संस्था इथे सहभागी झाल्या आहेत आणि लहान मुलं विशेषतः वेगवेगळ्या उत्साहाने, म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या आहेत. काही जणांना ह्याच्यामध्ये क्रीडेमध्ये आवड आहे, काहींना कलेमध्ये आवड आहे. ज्यांना जे आवडेल त्या पद्धतीनं इथे सगळ्या संस्था सहभागी होतात आणि मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी एक जो छोटासा प्रयत्न आहे तो हा प्रयत्न आहे. ह्या विविध संस्थांमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवू शकता. तिथे कलागुणांना त्यांच्या संधी भेटेल. हिऱ्याला पैलू पाडल्यावरच हिऱ्याची किंमत होते. तसंच ह्या इथे आलेल्या संस्थांमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवून त्यांना वेगवेगळ्या कलागुणांना आपण पैलू पाडू शकता. अनेक संस्था आज यावेळेस आल्या आहेत, पुढच्या वेळेसही अनेक संस्था येणार आहेत. 17 तारखेला आणि 24 तारखेला इथे हा एक उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करेल की आपण ह्या उत्सवात सहभागी व्हा, आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी सहभागी व्हा, आनंदासाठी सहभागी व्हा. आनंदपथ रस्ता आरोग्याचा जत्रा आरोग्याची आनंदासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं.